लोकशाहीचा उत्सव मानला जाणारा मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते मतदानात बाहेर निघावं अशा प्रकारचे आव्हानसुद्धा जे आहेत संघ सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले आहे। काही नागरिक आहेत जे आता मतदान करून जे आहे ते बाहेर निघालेले आहे। लोकशाही बळकट झाली यासाठी आपण प्रयत्न करतात। काय आपण आव्हान नागपूरकरांना करणार आहात? या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व नागरिकांनी 100% प्रतिसाद दिला पाहिजे, 100% मतदान केलं पाहिजे। आणि मतदान करताना कोण उमेदवार आम्ही निवडत आहे, कारण एक मतदान 5 वर्षासाठी तुमचं भविष्य ठरवते। त्याच्यामुळे मतदारांना विनंती आहे की त्यांनी मतदान तर केलंच पाहिजे 100%, पण करताना कोण उमेदवार आपल्याला निवडून देत आहे की जो आपल्या 5 वर्ष सातत्याने आपल्या संपर्कात आपल्या येणाऱ्या सर्व जे काही आपले कार्य राहते त्यांनी कार्य पूर्ण करणारा असा उमेदवार त्यांनी निवडला पाहिजे। एकूणच जर बघितलं असेल तर ज्या पद्धतीने बघितलं असेल तर नोटाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होते। तर नागपूरकरांना काय म्हणाल किंवा शहरामध्ये जर बघितलं असेल तर नोटाचा उपयोगसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असते। मधल्या काही काळात काही संघटनेने सुद्धा जे आहे ते विचार परिवारातल्या लोकांनी जे आहे ते नोटा न वापरता कुठे अवेलेबल बेसचा उपयोग करा अशा प्रकारचा आग्रही धरला होता, आव्हानही केलं होतं। आपण काय आव्हान करा नागपूरकरांना? आत्ता माननीय मोहनजी भागवतांनी जे सांगितलं की बा तिथे मतदान नोटा हा पर्याय नाही, तुम्हाला त्या जेवढे उमेदवार आहेत त्या उमेदवारातून एक चांगला पर्याय तो तुम्हाला निवडायचा आहे। त्याला काही जोर जबरदस्ती नसते, पण नोटा दाबून तुम्ही कोणताही निर्णय देऊ शकत नाही। पण तुम्हाला जे आहे त्याच्यातूनच चांगले उमेदवार निवडायचे अधिकार तुम्हाला आहे, त्यांनी तो हक्क बजावला पाहिजे। नोटा हा पर्याय नाही। आपल्यासोबत काही महिलासुद्धा आहेत। काय सांगाल ज्या पद्धतीने बघितलं असेल तर महिलांच्या प्रतिसाद मतदानाबद्दल वाढलं पाहिजे यासुद्धा काय आपण आव्हान करा नागपूरकरांच्या महिलांना? सगळ्यांना असं वाटते की जे BJP सरकार आहे ते यायला पाहिजे, पण आता प्रत्येकजण प्रत्येक व्यक्ती असं वाटतं की नाही या पार्टीला वोट द्यायचं, त्या पार्टीला वोट द्यायचं, पण ते योग्य नाही आहे। कारण आपल्याला जो व्यक्ती 24 तास आपल्याला कार्यरत राहतो, तुमच्या मदतीला येतो, त्या व्यक्तीला तुम्ही निवडून द्यायला पाहिजे। आणि महिलांनी जास्तीत जास्त प्रतिसाद द्यायला पाहिजे की आपलं वोट वाया जायला नको। हीच मी जय महाराष्ट्र सुद्धा आव्हान करतोय, जर नागपूरच्या विकासात जर भर द्यायची असेल तर बाहेर निघा आणि एका अर्थानं मतदान करा, अशा मतदानाच्या प्रक्रियेत जे आहे ते सहभाग नोंदवा। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मुतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।